हाय डिअर स्टुडंट्स, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अँड धिस चॅप्टर इकोसिस्टीम रिव्ह्यू याबद्दल आपण स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट इकोसिस्टीमचे टू कंपोनंट्स आहेत, अबायोटिक अँड बायोटिक्स, अँड त्याचे डिफरंट पार्ट आहेत. पुढे नाव इन दिस व्हिडिओ आपण रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम्स याबद्दल स्टडी करणार आहोत. व्हेरी फर्स्ट डिअर स्टुडंट्स, एन्व्हायरमेंट. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट? व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट? एन्व्हायरमेंट इज अ कंडिशन इन सराउंडिंग, मीन्स आपल्या आजूबाजूची काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे, धिस इज अ एन्व्हायरमेंट. अँड या एन्व्हायरमेंटलाच आपण दिस इज कॉल्ड अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट काय आहे? ब्रॉड कॉन्सेप्ट आहे, खूप मोठी संकल्पना आहे. त्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर इफेक्ट करतात आवर सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला, अँड दिस इज कॉल्ड अ एन्व्हायरमेंट. इन शॉर्ट आपण त्याला म्हणू की एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. इट इन्क्लूड, यामध्ये काय आहे बघा, मेनी बायोटिक. बायो मीन्स ज्याला जीव आहे असा सजीव. एबायोटिक मीन्स ज्याला जीव नाही असा निर्जीव. नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स मीन्स इन्क्लूड, यामध्ये सराउंडिंग एरियामध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय असतं? बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मीन्स कृत्रिमरित्या बनवलेलं जे काही आहे. देर आर टू मेन टाइप्स, याचे टू टाइप्स आहेत. कोणते? नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नाव नेक्स्ट, नॅचरल एन्व्हायरमेंट. हे जे टू टाइप्स आहेत, या टू टाइप्स मधला हा जो फर्स्ट आहे नॅचरल एन्व्हायरमेंट, काय कन्सिस्ट करतो? यामध्ये काय आहे नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये? एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नॅचरल एन्व्हायरमेंटचे टू टाइप्स आहेत, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. ऑफ दिस नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इत्यादी असू शकतात. नाव कंटिन्युअस इंटरॅक्शन्स ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. मीन्स कंटिन्युअस इंटरॅक्शन्स मीन्स त्यांच्या एकमेकांची इंटरॅक्शन्स असणे खूप गरजेचं आहे. अँड देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्ट द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. मीन्स हा जो आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे तो नॅचरल एन्व्हायरमेंट वर डायरेक्टली और इनडायरेक्टली इफेक्ट करतो. जस्ट लाईक प्लास्टिक हा काय आहे? आर्टिफिशियल कंपोनंट्स आहे, अँड तो आर्टिफिशियल कंपोनंट्स आपल्या नॅचरल एन्व्हायरमेंट वर डायरेक्टली और इनडायरेक्टली इफेक्ट करत आहे. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स. लुक ॲट दिस, टू बेसिक फॅक्टर्स. इथं काय आहेत? बेसिक फॅक्टर्स. अँड इथं काय होतं? टाइप्स. मीन्स बेसिक फॅक्टर्स पण आहेत एन्व्हायरमेंटला. कोणते फॅक्टर्स मीन्स घटक? बायोटिक फॅक्टर्स अँड एबायोटिक फॅक्टर्स. टू टाइप्स एन्व्हायरमेंटचे, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, अँड टू बेसिक फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. या एन्व्हायरमेंट मध्ये कन्सिस्ट करतात टू बेसिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड एबायोटिक फॅक्टर. द सायंटिस्ट दॅट deal with the study of interaction between biotic and abiotic factor of the environment is called ecology. Logy means shastra, just like biology. Biology means जीवशास्त्र. Just such types. Eco means ecosystem. Ecosystems means काय आहे? परी. इको मीन्स परी, systems means संस्था. Just like ecology means
एक शास्त्र आहे, विज्ञान आहे, ज्यामध्ये परिस्थितिक याचा कशा कशाचा अभ्यास केला जातो, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टरचा आहे एन्व्हायरमेंट मध्ये. त्या शास्त्राला आपण इकॉलॉजी म्हणू. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड द इकोसिस्टीम्स. मीन्स इकोसिस्टीम ही इकॉलॉजीची एक बेसिक युनिट आहे. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. पर्यावरणात वेगवेगळ्या कन्सिस्ट ऑफ वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. अनेक परिसंस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस, आपण अगोदरच्या वर्गामध्ये पाहिलेला आहे. स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम व्हेर ॲज द अर्थ इज लार्ज इकोसिस्टीम्स. मीन्स हा जर होल अर्थ असेल तर या अर्थ मधला हा स्मॉल पॉन्ड सुद्धा एक इकोसिस्टीम्स आहे, कारण यामध्ये बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाइंग अ डेफिनेट जिओग्राफिकल एरिया, या इकोसिस्टीमचा हा एरिया आहे. आणि या एरियामध्ये बायोटिक एबायोटिक डिफरंट डिफरंट टाइपचे फॅक्टर्स आहेत. अँड तो एरिया मीन्स एक प्रकारचा इकोसिस्टम्स आहे. अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टम्स. हा एक स्मॉल इकोसिस्टमचा पार्ट आहे. अँड अर्थ इज अ लार्ज इकोसिस्टम्स. विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट. या एन्व्हायरमेंट मध्ये कोणती सायकल ऑपरेट करत असते, चक्र कोणते आहेत. अँड व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स, त्याचे महत्व काय आहेत. एन्व्हायरमेंट बॅलन्स इज मेंटेन्ड थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स. यामध्ये एन्व्हायरमेंटला जर बॅलन्स ठेवायचा असेल तर डिफरंट डिफरंट टाईपचे नॅचरल सायकल्स असतात आणि ते त्यांचं काम कंटिन्युअसली करत असतात. जस्ट लाईक वॉटर सायकल. यू नो वॉटर सायकल. वॉटर काय होतं, इव्हॉपरेट ड्यू टू सनलाइट अँड दे गोज इनटू, काय होतं, ते ढगात रूपांतर होतं अँड दे अगेन कन्वर्टेड इनटू वॉटर. नेक्स्ट कार्बन सायकल. थर्ड गॅसियस सायकल. नेक्स्ट नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल्स काय होतं, जो डेड एनिमल्स अँड प्लांट असतो त्यामधला जो ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याला कन्वर्टेड इनटू इनऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये करतो आणि त्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. नायट्रोजन. नेक्स्ट ऑक्सिजन सायकल्स. प्लांट्स काय करतील, कार्बन डायऑक्साइड रिसीव्ह करतील अँड ऑक्सिजन रिलॅक्स करतील, रिलीज करतील. एन्व्हायरमेंटल बॅलन्स is also maintained due to various food chain of ecosystems. मीन्स या पर्यावरणाचे बॅलन्स मेंटेन करायचे असेल तर व्हेरियस फूड चेन्स हे कंटिन्युअसली त्यांचं काम केलंच पाहिजे. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. मीन्स निसर्गाशिवाय आपल्या मानवाचं अस्तित्व असणारच नाही, हे अंतिम सत्य आहे. हेन्स इट इज बेसिक रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिईंग टू प्रिव्हेंट दॅट द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. मीन्स आपली काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे इन ह्युमन बिईंग, मानव म्हणून, तर हा जो नेचर्स आहे त्याचं प्रिव्हेंट करणे, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. मीन्स झाडी जी आहे ती तोडायचे नाही तर त्याचं प्रिव्हेंटेशन करायचं. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लांट. हा जो अर्थ प्लांट आहे आपल्याला मिळालेला आहे, कुठून, लीजवर मिळालेला आहे. लीजवर मीन्स भाड्यानं ज्याला म्हणू आपण. फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन, आपल्या पुढील पिढीकडून हा आपल्याला जो अर्थ प्लॅनेट आहे तो लीजवर मिळालेला आहे. डू नॉट्स म्हणजे तो आपल्या वंशजापासून किंवा पूर्वजापासून मिळालेली प्रॉपर्टी नाही.
Hence, we should not forget to conserve it for ourselves and future generation. त्यासाठी आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे. आपण कदापि विसरून चालणार नाही.